जे अन्न जे पाणी आपण घेतो ह्या अन्नातून ह्या पाण्यातून शरीराची निर्मिती होते. पण हे अन्न हे पाणी ह्याच्यावर जे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराने आपल्या शरीराची निर्मिती होते. अन्नावरती आणि पाण्यावरती संस्कार होतात. म्हणून तर भारतीय संस्कृती आहे, ज्या ठिकाणी भजन कीर्तन आहे तिथे पाणी ठेवलं जातं, तिथे जेवण बनवून ठेवलं जातं, प्रसाद बनवून ठेवला जातो, तो झाकून ठेवला जातो, त्याच्यावरती संस्कार केले जातात आणि मग ते ग्रहण केलं जातं. त्याच्यातून शरीराची निर्मिती होती, धी धृती स्मृतीची निर्मिती. आपलं जे अन्न आहे, जे अन्न बनवलं जातं त्या बनवलेलं अन्न कोणत्या संस्कारयुक्त विचाराने बनवलं जातं, कोणत्या विचाराने ते संस्कारित होतं. जे बनवणारी व्यक्ती आहे तिच्या मनामध्ये भाव कोणते आहेत, विचार कोणते आहेत, त्याचे संस्कार ते अन्नावर होतात, त्या पाण्यावरती होतात. ते ग्रहण करणाऱ्या व्यक्तीवर ते ट्रान्सफर होतात, संसर्ग होतो, त्याच्यातून तिची निर्मिती. बनवणाऱ्या व्यक्तीला ते काय वाटतं, ते खाणारा व्यक्ती, माझ्या कुटुंबातील व्यक्ती, माझा मुलगा, माझा पती, माझा भाव, माझ्या घरातील कुटुंबातील माझी प्रिय व्यक्ती हे अन्न खाऊन निरोगी राहणार आहेत, आनंदी जीवन जगणार आहे, त्याच्या शरीराची निर्मिती होणार आहे. हे भाव आहेत, हे सगळं मलाच करायचं आहे, मीच एकटे करते आहे आणि ह्यांचे मी घालत आहे, ह्यांना सगळे खायलाच एवढे जण आहेत, काम करायला फक्त मीच आहे, माझी कुणाला किंमत नाही. अजून खूप वेगवेगळ्या गोष्टीचं आदळ आपट करत ते सगळं बनवून जातं, ते संस्कार त्याच्यावर. आणि मग ते खाऊन तुम्हाला फीडबॅक काय भेटणार आहे त्यांच्याकडून, जो आता दिला तोच कैक पटीनं वाढून भेटणार आहे. आणि पुन्हा मग त्याच 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 समस्या त्या शृंखलेत तुम्ही अडकून तुमचं जीवन पूर्ण नष्ट होणार आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवतं, पण कसं होतं, कैक पटीनं वाढून उगवतं. एक दाणा पेरला तर वंजळभर दाणे भेटतात, एक पेरला तर वंजळभर भेटतात. तुम्ही एक चुकीचा भाव दिला, एक अयोग्य संस्कार त्या अन्नावर त्या पाण्यावर केलं तर तेच कैक पटीने अयोग्य संस्कार पुन्हा तुम्हाला मार्गाला मिळतात. त्यामुळं अन्न बनवत असताना हे अन्न खाऊन माझ्या कुटुंबातील लोक, हे अन्न खाणारा व्यक्ती निरोगी, आनंदी, यशस्वी बनत आहे, निरोगी जीवन जगणार आहे, त्यासाठी मी अन्न बनवत आहे, हे भाव पाहिजे. खाणाऱ्या व्यक्तीमध्ये हे अन्न सत्यम शिवम सुंदरम आहे, संजीवन आहे, पवित्र आहे, प्रेम, आनंद, कृतज्ञता पूर्ण आहे. हे सर्व गुण याच्यामध्ये उतरलेले आहेत. हे अन्न ग्रहण करून हे सर्व गुण माझ्या शरीर, मन, मस्तिष्क मध्ये येत आहे, त्या अन्नाने मी संस्कार होत आहे. हे भाव, ही प्रार्थना